ओके सर. दोन मुलांचं प्रकरण समोर आलं, त्यानंतर तुम्ही तपासाला वेग दिला. आता नेमकं काय स्टेटस आहे? संशयचालकाला अटक केल्याचं समजतंय, काय सांगा? आपल्याकडे परवा दिवशी वारजे पोलीसच्या पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल होते. जी कविनगरला एक संस्था आहे स्कूल, त्या स्कूलमध्ये 2 लहान एक 11 वर्ष आणि एक 10 वर्ष असे 2 मुलांच्या बाबतीमध्ये काही सेक्शुअल अब्यूजचा प्रकार निष्पन्न झाला होता. त्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये आपण त्यातील जो मेन आरोपी आहे त्याला त्याच दिवशी ताबडतोब पोलिसांनी अटक करून पुढची कारवाई त्याची सुरू केली आहे. त्या एका गुन्ह्यामध्ये येथील जे पालक आहेत त्यांनी संस्थाचालकाविरुद्ध पण तक्रार दिली होती. त्या गुन्ह्यात त्यांचं पण नाव होतं, परंतु आपल्याला काही नंतर पुरावे चौकशी दरम्यान याच्यामध्ये निष्पन्न होतं की याच्यामध्ये काही थोडा निग्लिजन्सचा पार्ट आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्या विरोधात ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट सेक्शन 75 प्रमाणे संस्थाचालक जे आहेत त्यांच्या विरोधात कारवाई केली आणि आज रोजी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आणि जो मुख्य आरोपी जो आहे त्याला कधीपर्यंत पोलीस कोठडी हे केलेलं आहे? ते जो मुख्य आरोपी आहे त्याला 22 तारखेपर्यंत तो पोलीस कस्टडीमध्ये आहे सध्या वारजे पोलीस. आता एकूण किती मुलांना अत्याचार झाल्याची संख्या आहे आणि आता पुढची प्रोसेस कशी असते? आता याच्यात फिर्यादीप्रमाणे 2 अगोदर होते, त्यानंतर आपण काउन्सिलिंग आणि पॅरेंटच्या मीटिंगनंतर त्यांना आवाहन केल्यानंतर अजून 2 मुलांच्या बाबतीत असा प्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे. त्या सर्वांचे पण आपण स्टेटमेंट्स CWC समोर त्यांचे स्टेटमेंट्स परत कोर्टासमोर आणि नंतर त्यांची मेडिकल आणि पुढची कायदेशीर कारवाई जी आहे पोलिसांची सुरू आहे. हा सगळा प्रकार कशा पद्धतीने उघडकीस आला? सॉरी, हा प्रकार कसा उघडकीस आला? त्याच्यामध्ये प्रत्येक स्कूलमध्ये जे लहान मुलांचे स्कूल त्याच्यामध्ये काउन्सिलर वगैरे असतात. असे गुड टच बॅड टच किंवा दामिनी पथक आपले पोलीस स्टेशनचे जातात किंवा पोलीसचे अधिकारी पण वारंवार स्कूल व्हिजिट करतात. या व्हिजिट करून थोडं सेन्सिटाईज केल्यानंतर व्हॉट इज गुड टच, व्हॉट इज बॅड टच ह्या गोष्टी त्या मुलांना कळल्यानंतर ह्या गोष्टी तर त्यांच्या काउन्सिलरकडे रिपोर्ट झाला. तिथून स्कूलला रिपोर्ट झाल्यानंतर त्यांनी आपल्याला ताबडतोब कळल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब ॲक्शन घेऊन त्यातील जो आरोपी आहे त्याला लगेच त्या ठिकाणी ताब्यात घेतला आणि पुढची कारवाई या ठिकाणी केलेली आहे. संस्थाचालकाला तुम्ही शिक्षक आणि संस्थाचालक असे 2च आरोपी अटक केलेत, कारण त्यांना कोर्टात कधीपर्यंत हजर केलं जाणार? यातील जो मेन आरोपी आहे त्याला कालच त्याला कोर्टात हजर केलेला आहे आणि त्याला 22 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे. यातील ज्या दुसरा आता आरोपी निष्पन्न होऊन अटक केलेला आहे त्याला आज अटक करून उद्या कोर्टात त्याला हजर केलं. थँक्यू. घूम जा रे सगळे.